श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मनापासून केलेल्या गोष्टीमध्ये आहे ना, आयुष्यात कधीच कंटाळा येणार नाही. कारण दिवसाची सुरुवात ही तुमच्या मनापासून झाली असेल. तुम्हाला जे हवंय ते सर्व काही मिळालं असेल, बरोबर की नाही? तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, ती तुम्हाला प्राप्त झालेली असेल, तर कंटाळा येईल का हो? नाहीये. तुमच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट घडली असेल तर तुम्हाला कंटाळा येईल. सकाळी उठल्यानंतर स्वतःहून आरशात आपण पाहिलं पाहिजे. आपण आपला चेहरा त्या आरशामध्ये नक्कीच पाहावा की आपला चेहरा प्रसन्न आहे का. बघा, ज्या वेळेला आपल्याच घरी बघा, प्रत्यक्षात कोणी पाहुणे जर आले असतील आणि त्या पाहुण्यांचा एखादा लहान मुलगा किंवा लहान मुलगी असते बघा, आपण झोपलेलो आहोत आणि ते जर बघा छोटा मुलगा छोटा मुलगी प्रत्यक्षात आपल्याला उठवायला आले, तर आपण त्यांच्याकडे बघा वटारून पाहत असतो, डोळे वटारून पाहत असतो. कारण प्रत्यक्षात आपण त्या स्वप्नांमध्ये असतो, विचारांमध्ये असतो. मग आपण त्यांना बोलतो का, अरे तुम्ही आल्यापासून, त्या पाहुण्यांना बोलतो का आपण, तुम्ही आल्यापासून मला बघा झोप लागलीच नाहीये, तुम्ही झोपमोड केली, असं बोलतो का? नाहीये. त्यांचा पाहुणचार आपण करत असतो. म्हणून दुसऱ्यांचं कौतुक करा, परंतु दुसऱ्यांचं कौतुक आपल्याला मिळेल याची वाट पाहू नका. म्हणजेच काय समर्थ म्हणाले, एक तरी स्वप्न पूर्ण करत असताना झोपेमधलं स्वप्न पूर्ण करायला जाऊ नका. जे जागेपणी स्वप्न पाहत आहात त्या स्वप्नांची तयारी करा. मग जगण्याचा कंटाळा येणार नाही. कारण का, आपण झोपल्यानंतर अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात. त्या स्वप्नांमध्ये काय काय स्वप्न पडतील देवास ठाऊक. पण प्रत्यक्षात आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना जागेपणी स्वप्न पाहणं, म्हणजे जे आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे त्यासाठी बघा आपल्याला झोप लागत नाहीये, बरोबर ना? मग ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. जसं की बघा, एक प्रकारे जगण्याला अर्थ मिळत असतो. आठवड्यातून एकदा स्वतःसाठी वेळ स्वतःहून तरी काढला पाहिजे. कुटुंब तर आहेच, आपलं काम असतं, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात, पण आठवड्यातून एकदा फक्त स्वतःसाठी वेळ काढून तर बघ. कारण प्रत्यक्षात वेळ आपली शांततेत घालवली पाहिजे. आपल्या आवडीनिवडी आपण पाहिल्या पाहिजेत. नवनवीन गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आयुष्यात प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. प्रत्येक दिवसामध्ये आपण बघा वयाने वाढत असतो, परंतु आपण कुठल्या वयामध्ये शिकत आहोत हे कधी पाहतो का? नाहीये. मनुष्य देहाने शिकलं पाहिजे, शिकणं थांबवलं नाही पाहिजे. दररोज काहीतरी नवीन शिकत जा, नवनवीन जाणून घ्या. कारण आपल्याकडे बघा पुस्तकं आहेत, पुस्तकं आपण वाचत असतो. मनुष्यांकडून बघा संवाद होत असतो, ते सुद्धा आपण अनुभवतो. कारण त्या गोष्टी आयुष्यात प्रत्येक वेळेला उत्सुकता वाढवत असतात. मनातलं सगळं लिहा, परंतु
मनाला एकाग्र ठेवा. जे मनामध्ये तुम्ही पेरलेलं आहात तेच उगवणार आहे. आणि जे बोलता येत नाही ते जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच काय, आपल्याला बोलायचं एक आणि करायचं भलतंच, मग होईल का? नाहीये. मग एकटेपणाशी मैत्री करा. का सांगितलं? एकटं राहणं म्हणजे दुःख नाहीये. एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट आपल्यालाच करायची आहे हे माहीत असताना सुद्धा एकटेपणा का ठेवावा? आयुष्यात जन्माला आलो, आपण एकटेच आलेलो आहोत. आपल्यासोबत कोणीही नव्हतं. ज्यावेळी आपण बघा प्रत्यक्षात जन्माला आलो तेव्हा सर्वजण आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्याशी आपली मैत्री सुद्धा झाली. परंतु स्वतःशी मैत्री करण्याची हीच वेळ आहे. या क्षणात तुम्ही स्वतःला अधिक चांगलं समजू शकता, कारण कोणतीही अपेक्षा किंवा गोंधळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आता स्वतःशी ज्या वेळेला जवळीक जवळीक साधण्याचा आपण प्रयत्न करू, तेव्हा आपण आपल्या हातातला जो मोबाईल असो त्याच्यापासून आपण दूर होऊ की नाही? नक्कीच. कारण सतत त्या मोबाईलकडे पाहणं, त्या स्क्रीनकडे पाहणं आपलं मन, शरीर दुखावतं, थकलं जातं. त्याचप्रमाणे विचार करा, दररोज एक वेळ परमेश्वराची प्रार्थना, बघा, परमेश्वराची उपासना, यामध्ये आपण नित्य नियमाने वेळ दिला पाहिजे. जे आपल्याला पुस्तक वाचायचं आहे ते वाचलं गेलं पाहिजे. समर्थ म्हणाले, व्यायामासाठी आपल्याला चालत राहणं गरजेचं आहे. संवाद साधा किंवा शांत बसा, परंतु एखाद्याला मनापासून शुभेच्छा नक्की द्या. खरं मनातून दुसऱ्यांच्या यशासाठी शुभेच्छा तुम्ही दिल्या पाहिजेत. त्यात तुमचंही मन मोठं होईल. बघा, आपल्यामधला जो अहंकार आहे ना, तो कमी करणं खूप गरजेचं आहे. निसर्गात थोडा वेळ घालवा हो, कारण निसर्ग सुद्धा आपल्याला खूप काही देत असतो. आपण पाहतो वृक्षांची सावली आहे, झाडं अनेक प्रकारची मोठमोठी आहेत. त्या वृक्षांच्या सावलीमध्ये आपला देह खेळत असायचा. पक्ष्यांचं ओरडणं, पक्ष्यांचं गाणं, बघा, पावसाचा जसा सुगंध, यामध्ये जगण्याचा खरा श्वास लपलेला आहे. आपण आपल्या पिंपातलं पाणी, आपल्या टाकीतलं पाणी किंवा आपल्या बादलीतलं पाणी ज्यावेळी मातीमध्ये टाकू, त्या मातीला सुगंध येणार नाहीये. परंतु पावसाचं पाणी बघा, प्रत्यक्षात मातीला सुद्धा सुगंध आहे, तेव्हाच नाही येईल. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य उत्तम प्रकारे गेलं पाहिजे. कारण मन शांत होईल तेव्हाच तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये सकारात्मक विचार येत राहतील. म्हणून चुका कबूल करा, माफ करा. कोणतीही चूक कबूल करणं हे लाजिरवाणं नाही, तर मोठेपणाचं लक्षण आहे. आपल्या हातून होणारी चूक जर आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर बघा, लोक सुद्धा विचार करतील की खरी ही व्यक्ती चुकलेली नाहीये, परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या हातून चूक घडलेली नाहीये. परंतु एखाद्या वेळी आपल्या हातून ज्या वेळेला चूक होते त्यावेळी ती चूक कबूल करता आली पाहिजे. आणि आपल्याला काय वाटेल की मी जर चूक कबूल केली तर लोकांची मजा होईल. परंतु बघा, मोठेपणाचं लक्षण केव्हा पाहायला मिळेल? स्वतःच्या किंवा इतरांच्या चुका समजून घेऊन बघा, प्रत्यक्षपणे माफ करणं. एखादी व्यक्ती ज्या वेळेला चुकते त्यावेळेला
आपल्या देहाने माफ करणं म्हणजे क्षमा केल्याने मन हलकंच होतं ना, आणि नात्यांमध्ये खरेपणा टिकून जातो. हसण्याची सवय आपल्यामध्ये असली गरजेचं आहे, कारण मनापासून हसणं ही जगण्याची खरी कला आहे, ओळख आहे. परंतु आपल्या आयुष्यात आपण हसणंच विसरून गेलेलो आहोत. दुसऱ्यांचं पाहून बघा, आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये राग येत असतं, परंतु तोच राग, तेच मत्सर बघा प्रत्यक्षात आपण बाजूला ठेवला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदर जगता आलं पाहिजे. कितीही जरी ताण असला तरी एक वेळ हसून बघा, प्रत्यक्षात आपलं मन हलकं करून बघा हसण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.